या पायी दिंडीचं नियोजन नेमकं कसं आहे जाणून घेऊयात। 20 ते 26 जानेवारीला पायी दिंडीसह उपोषण केलं जाणार आहे। 3 कोटी मराठे हे मुंबईमध्ये जमवण्याचा दावा मनोज जरांगे पाटील करतायत। पायी दिंडीसह हजारो स्वयंसेवक यामध्ये सहभागी होतील। 3000 महिला स्वयंसेविका सुद्धा यामध्ये असतील। 200 वकिलांची टीम आहे या सगळ्या आंदोलकांसोबत। 1500 डॉक्टर सुद्धा या सगळ्या आंदोलकांसोबत सहभागी आहेत। 250 ॲम्ब्युलन्स सुद्धा सोबत असतील। त्यामुळे मोठं नियोजन आहे। कनेक्टिव्हिटीसाठी वॉर रूम तयार करण्यात आल्यात। 1.5 महिन्यांचं अन्नधान्य सुद्धा सोबत ठेवलं गेलंय। मुंबईमध्ये आल्याच्या नंतर डबेवाले हे या सगळ्या मराठा बांधवांसाठी जेवण सुद्धा पाठवणार आहेत। पाण्याची व्यवस्था 2 टप्प्यामध्ये करण्यात येते। स्वच्छतागृहांची सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे। आझाद मैदानावरती हे मुख्य आंदोलन केलं जाणार आहे। तर शिवाजी पार्क वरती सुद्धा काही आंदोलक थांबतील, कारण मोठ्या संख्येने हे सगळे बांधव येणार आहेत। त्यामुळे ही मैदानं अपुरी पडू शकतात।